Assalamualaikum dear viewers and students. Today I will teach you chemistry lecture number 8. Start Kanda Singh. Let's start. आज जो lecture है about the Boyle's law and Charles law. Boyle's law. Boyle's law is a gas law which states that the pressure exerted by a gas of a given mass kept at a constant temperature is inversely proportional to the volume occupied by it. बॉयज़ लॉ जेको आहे इहो रॉबर्ट बॉयली साइंटिस्ट हो उन 1660 में इहो लॉ ॾिनो हुयो ऐं इहो लॉ चवे थो की एट कांस्टेंट टेम्परेचर जेको आहे कांस्टेंट रहंदो सेम रहंदो त वॉल्यूम जेको आहे उहो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशर जी इनवर्सली मीन्स की हिकु शइ ॿई शयूं जेके हूंदियूं न उहे इक्वल न हूंदियूं नॉट इक्वल हिकु शइ इंक्रीज़ थींदी त ॿी जेका हूंदी उहा डिक्रीज़ थींदी त फॉर एग्ज़ाम्पल हिन में वॉल्यूम जेको आहे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशर जे त अगरि वॉल्यूम इंक्रीज़ थींदो त प्रेशर डिक्रीज़ थींदो अगरि प्रेशर इंक्रीज़ थींदो त वॉल्यूम डिक्रीज़ थींदो टेम्परेचर जेको आहे सो कांस्टेंट रहंदो इन रिलेशनशिप खे चइबो बॉयज़ लॉ द रिलेशनशिप बिटवीन वॉल्यूम एंड प्रेशर एट कांस्टेंट mass and temperature can be expressed mathematically as follows. Mathematically in a law खे कीअं express कबो कीअं show कबो कीअं लिखबो त P प्रेशर जेको आहे उहो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे वॉल्यूम जे इनवर्सली रिलेशनशिप ईअं लिखबो त अपॉन में उनखे लिखबो फ्रैक्शनल फॉर्म में जेको आहे सो फ्रैक्शन फॉर्म में उनखे शो कबो where हिन में P जेको आहे सो P is the pressure exerted by the gas प्रेशर जेको आहे P जेको आहे सिंबल आहे प्रेशर exerted by the gas and V जेको आहे V is the volume occupied by it. This proportionality can be converted in an equation by adding a constant K. इन proportionality खे इन mathematical form खे equation में express कबो इनखे proportionality remove कबी त हिते constant K जेको आहे सो यूज़ थींदो Okay, now the graphical representation आहे इन लॉ जी त इन लॉ में जेको आहे ॿ ग्राफ ठहंदा आहिनि नंबर 1 आहे अगरि ग्राफ प्लॉटेड कयो थो वञे अगेंस्ट द नंबर 1 जेको ग्राफ आहे उहो हुन में कर्व जेको ऑब्टेन थींदो अगरि टोटल प्रेशर if a graph is plotted against a total pressure and total volume then curve is obtained अगरि ग्राफ जेको आहे सो टोटल प्रेशर ऐं टोटल वॉल्यूम जे अगेंस्ट प्लॉटेड कयो थो वञे ठाहियो थो वञे त उन में कर्व ऑब्टेन थींदो उन खां पोइ नंबर 2 ग्राफ जेको आहे इफ अ ग्राफ इज़ प्लॉटेड अगेंस्ट अ टोटल प्रेशर एंड हाफ वॉल्यूम देन स्ट्रेट लाइन इज़ ऑब्टेन त ॿ जेके आहिनि ग्राफिकल रिप्रेज़ेंटेशन्स आहिनि बॉयज़ लॉ जूं त बॉयज़ लॉ में जेको आहे सो इट कैन बी ऑब्ज़र्व दैट अ स्ट्रेट लाइन इज़ ऑब्टेन व्हेन द प्रेशर एक्सर्टेड बाय द gas इज़ टेकन on the y-axis या straight line त न ऑब्टेन थींदी त ईअं चई सघो था कि if a graph is plotted against a total pressure and a half volume then a straight line is obtained and if a graph is plotted against a total pressure and a total volume then curve is obtained. Okay, formula and derivation. Formula in Boyle's law जो formula कीअं शो कंदासीं कि P1 V1 equal to P2 V2 whereas P1 छा आहे P1 is the initial pressure exerted by the gas. स्टेट्स हूंदियूं आहिनि हालतूं हूंदियूं आहिनि उहे ॿ हूंदियूं आहिनि हिकिड़ी हूंदी आहे इनिशियल ऐं ॿी हूंदी आहे फाइनल इनिशियल खे 1 सां जेको आहे शो कबो आहे एक्सप्रेस कबो आहे ऐं फाइनल स्टेट खे 2 सां शो कबो आहे V1 छा आहे V1 इज़ द इनिशियल वॉल्यूम आहे ऑक्यूपाइड बाय द गैस and P2 छा आहे P2 is the final pressure exerted by the gas. V2 is the final volume occupied by the gas. इहो फार्मूलो आहे बॉयज़ लॉ जो अगरि प्रॉब्लम्स वग़ैरह करणा आहिनि कैलकुलेशन करणी आहे त उन में इहो फार्मूलो जेको आहे सो यूज़ थींदो For a fixed amount of gas kept at a constant temperature PV is equal to K. Proportionality remove थींदी त K थींदो therefore P1 V1 equal to Kj equal थींदो अहिड़े नमूने सां P2 V2 equal to Kj equal थींदो या इनखे ईअं लिखी सघो था K is equal to P1 V1 upon P2 V2
ओके, कुछ एग्जांपल्स आहिनि हाणे बॉयल लॉ जा। कि नंबर 1 आहे कि a fixed amount of a gas occupies a volume of 1 liter and exerts a pressure of 400 on the walls of its container. What would be the pressure exerted by the gas if it is completely transferred into a new container having a volume of 3 liters, assuming the temperature and quantity of gas remains constant? डेटा ठाहींदासीं, ठीकु आहे। गिवन वैल्यू छा आहे, डेटा मीन्स कि प्रॉब्लम में कहिड़ियूं शयूं गिवन आहिनि उहे सभु नोट डाउन थींदियूं। उन खां पोइ जेका शइ पुछी वई आहे, ठीकु आहे, उनखे क्वेश्चन मार्क ॾींदासीं। इनिशियल वॉल्यूम गिवन आहे 1 लीटर, V1 1 लीटर आहे ऐं P1 प्रेशर 400 आहे। फाइनल वॉल्यूम बि गिवन आहे V2 3 लीटर्स इन लाइ। ऐं जेको आहे सो डिटरमाइन करिणो आहे P2। Therefore, P1 V1 equal to P2 V2। फॉर्मूलो सेट कंदासीं। P2 मालूम करिणो आहे त P1 V1 अपान V2 थींदो। P1 गिवन आहे 1 लीटर, 1 खे मल्टीप्लाई कंदासीं V1 वैल्यू सां 400 सां ऐं डिवाइड कंदासीं 3 सां। त आंसर ऑप्टेन थींदो 133.33। Therefore, the gas exert a pressure of 133.33 on the walls of the 3 liter container। त P1 ऑप्टेन थियो आंसर 133.33। Okay, number 2 question आहे कि a gas exerts a pressure of 3 pascals on the walls of container 1 when a container 1 is emptied into a 10-liter container. The pressure exerted by the gas increases to 6 pascals. Find the volume of container 1. Assume that the temperature and quantity of the gas remains constant. Okay, given data कहिड़ी आहे, initial pressure given आहे 3 pascals ऐं pressure 2 बि given आहे, final pressure बि given आहे 6, final volume बि given आहे 10 liters and according to the boil law हाणे V1 मालूम करिणो आहे। त फॉर्मूले खे सेट कंदासीं। V1 इक्वल थी वेंदो P1 P2 V2 अपान P1। त सिंपल आहे। हाणे P2 जी वैल्यू रखंदासीं पहिरीं 6 आहे, 6 मल्टीप्लाई कंदासीं V2 जी वैल्यू सां 10 सां ऐं डिवाइड कंदासीं P1 जी वैल्यू सां 3 सां। त 20 लीटर जेको आहे और वॉल्यूम ऑप्टेन थींदो V1। ओके, नेक्स्ट आहे लॉ, चार्ल्स लॉ। Charles' law states that volume of an ideal gas is directly proportional to the absolute temperature at constant pressure. This law was formulated in the year 1780 by French physicist Jacques Charles। चार्ल्स लॉ चवे थो कि जेको आहे सो कांस्टेंट प्रेशर ते प्रेशर जेको आहे कांस्टेंट रहंदो ऐं वॉल्यूम जेको आहे गैसिस जो उहो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचर जे, एब्सोल्यूट टेम्परेचर जे। एब्सोल्यूट टेम्परेचर छा हूंदो आहे, जंहिंखे एब्सोल्यूट टेम्परेचर बि चवंदा आहियूं या ज़ीरो टेम्परेचर बि चवंदा आहियूं, उहो हूंदो आहे 273 केल्विन। पर एब्सोल्यूट टेम्परेचर 273 केल्विन हूंदो आहे ऐं अगरि ज़ीरो टेम्परेचर हूंदो आहे उहो माइनस में थी वेंदो, -273.16 सेल्सियस हूंदो आहे। त चार्ल्स लॉ चवे थो कि वॉल्यूम जेको आहे उहो डायरेक्टली प्रोपोर्शनल हूंदो आहे टेम्परेचर जे, प्रेशर कांस्टेंट रहंदो। डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स कि ॿई शयूं इक्वल हूंदियूं। अगरि वॉल्यूम इंक्रीज़ थींदो त प्रेशर बि इंक्रीज़, टेम्परेचर बि इंक्रीज़ थींदो। अगरि टेम्परेचर इंक्रीज़ थींदो त वॉल्यूम बि इंक्रीज़ थींदो। अगरि ॿई शयूं डिक्रीज़ थींदियूं त ॿई शयूं डिक्रीज़ थींदियूं, ॿई शयूं इंक्रीज़ थींदियूं त ॿई जेको आहे सो इक्वली इंक्रीज़ थींदियूं। मैथमेटिकली इन लॉ खे कीअं लिखिबो, V2 अपान V1 इज़ इक्वल टू T2 अपान T1 और V1 T1 equal to V2 T1, whereas V1 छा आहे initial volume आहे ऐं VF final volume, T1 initial absolute temperature and TF final absolute temperature। ग्राफिकल रिप्रेजेंटेशन जेका आहे हिन लॉ जी, हिन लॉ में जेको आहे प्रोपोर्शनलिटी रिमूव थींदी, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे वॉल्यूम टेम्परेचर जे। प्रोपोर्शनलिटी रिमूव थींदी त के जेको आहे सो कांस्टेंट रखिबो। हिनखे ईअं लिखी सघूं था K इक्वल टू VT कि या V अपॉन T इक्वल टू K कांस्टेंट। कि ग्राफिकल रिप्रेजेंटेशन आहे चार्ल्स लॉ जी। जॾहिं ग्राफ प्लॉट कबो, इफ अ ग्राफ इज प्लॉटेड अगेंस्ट अ टोटल वॉल्यूम एंड टोटल टेम्परेचर देन स्ट्रेट लाइन इज ऑप्टेन। स्ट्रेट लाइन जेको आहे सो ऑप्टेन थींदी।
ओके, कुछ एग्जांपल्स आहिनि. एग्जांपल नंबर 1 आहे, a gas occupies a volume of 400 centimeter cube at 0 degree Celsius and 780 mm of Hg. How many liters of volume will the gas occupy at 80 degree Celsius and 780 mm Hg? According to the question जेको आहे सो V1 इक्वल आहे, इक्वेशन ठाहींदासीं, ठीकु आहे, डेटा ठाहींदासीं. इनिशियल वॉल्यूम गिवन आहे V1 400, T1 भी गिवन आहे 0. ठीकु आहे. टेम्परेचर अगरि सेल्सियस में गिवन हूंदो त उनखे केल्विन में कन्वर्ट कबो. केल्विन में कन्वर्ट करण जे लाइ छा कबो कि हुन में प्लस स्टैंडर्ड टेम्परेचर जेको कांस्टेंट असांखे वैल्यू गिवन आहे 273 उहो एड कबो सेल्सियस में. 0 + 273 त 273 केल्विन थी वेंदो. अहिड़े नमूने सां 80 डिग्री सेल्सियस आहे, उन में बि 80 सेल्सियस टेम्परेचर खे केल्विन में कन्वर्ट कबो. 80 में प्लस कंदासीं 273 त थी वेंदो 353. हाणे जेको आहे V2 मालूम करिणो आहे. हियर ओनली द टेम्परेचर इज़ चेंजिंग, द प्रेशर रिमेन्स कांस्टेंट. प्रेशर जेको आहे कांस्टेंट आहे. Therefore, according to the formula, V1 T1 बराबर आहे इक्वल हूंदो V2/T2. Putting the above values in charts law V8. हाणे V2 आहे 400 ऐं डिवाइड कंदासीं T2 वैल्यू सां. V2 जेको आहे सो मालूम करिणो आहे. Therefore, V2 इक्वल थी वेंदो 400 मल्टीप्लाई जेको आहे सो T2 वैल्यू ऐं डिवाइड कंदासीं T1 सां. V2 ऑप्टेन थींदो 517.21. सिंस 1 क्यूबिक सेंटीमीटर थींदो इक्वल थींदो 0.001 लीटर्स ते. Then 517.21 cubic centimeter equal थींदो 517.21 into 10⁻20 -3 liters ते. Okay, example number 2 आहे, a sample of a gas has an initial volume of 30.8 liter and an initial temperature of -67 degrees Celsius. What will be the temperature of the gas if the volume is 21.0100 liters? वॉल्यूम जेको आहे सो गिवन आहिनि ॿई, ऐं जेको आहे टेम्परेचर 1 गिवन आहे, टेम्परेचर 2 मालूम करिणो आहे. त डेटा ठाहींदासीं अकॉर्डिंग टू द क्वेश्चन. B1 गिवन आहे, T1 बि गिवन आहे, V2 बि गिवन आहे, T2 डिटरमाइन करिणो आहे. फॉर्मूला आहे V1 T1 अपॉन इज़ इक्वल टू V2 T2. Therefore 30.8 डिवाइड कंदासीं 67 सां इक्वल थींदो 21. T2 मालूम करिणो आहे, T2 सेम रहंदो. Therefore फॉर्मूलो अरेंज कंदासीं, T2 हेॾे थी वेंदो ऐं 21 मल्टीप्लाई 67 डिवाइड कंदासीं 30.8 सां. त आंसर ऑप्टेन थींदो 46.9 Celsius. If V1 is the V1 चाहे 3.60 liter, T1 given are T2 are, then find the value of V2 मालूम करिणो आहे. For example, according to the equation, as we are aware of the Charles law, हाणे V2 मालूम करिणो आहे अगरि त फॉर्मूलो आहे V1 T1 इज़ इक्वल टू V2/T2. त therefore V1 वैल्यू आहे 3.60, T1 आहे 255 एंड V2 मालूम करिणो आहे ऐं T2 जी वैल्यू आहे 102. ओके, त V2 ऑप्टेन थींदो 1.44 लीटर्स. त थैंक यू फॉर वॉचिंग. मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं नेक्स्ट लेक्चर अचे थो त तव्हांखे अपडेट मिली वञे. पंहिंजे फ्रेंड्स में शेयर कयो. ओके, अल्लाह हाफ़िज़. हियर वी आर एंडिंग आवर लेक्चर.